श्रीमंत महाराणी येसुबाईंचा विजय असो, श्रीमंत महाराणी येसुबाईंचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। जय शिवाजी। श्रीमंत महाराणी कुलमुक्त्यार महाराणी येसुबाईंची जय, श्रीमंत कुलमुक्त्यार महाराणी येसुबाईंची जय। मी सुहास आबासाहेब राजे शिर्के, मूळचा कोकणातील वेहळे गावातील असून हल्ली मुक्काम राजधानी सातारा येथे उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। सद्य परिस्थिती पाहता सगळं जे राजकारण चाललं आहे ते सगळं इतिहासाच्या विरोधात चाललेलं आहे। इतिहासावर इतिहासातील थोर व्यक्तींची नावं घेऊन वाट्टेल ती विधानं केली जातात। ही बाब शोकांतिक आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती घराण्यातील कोणी यांच्या नावाचा कृपा करून राजकारणासाठी कुणी वापर करू नये। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणी येसुबाई यांनी 18 पगड जातीचे लोक घेऊन स्वराज्याची स्थापना केली। स्वराज्य घडवलं, स्वराज्य वाचवलं, स्वराज्य टिकवलं। ते टिकवून महाराणी येसुबाईंनी स्वराज्यासाठी तब्बल 29 वर्ष कारावास भोगला। तो कारावास भोगून त्यांनी एक आदर्श घालून दिला। स्वराज्यासाठी काय केलं पाहिजे ते त्यांनी केलं। त्यांचं माहेर श्रृंगारपूर। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी येसुबाई यांचे पदस्पर्शाने पावीण झालेली ही भूमी आहे, प्रतीतगडाच्या पायथ्याशी आहे। तिथं त्यांची स्फूर्ती कळावी म्हणून एक तिथे छोटंसं स्मृतिस्थळ पाहिजे। त्यासाठी आम्ही साधारणतः 3 वर्ष शासनाचा पाठपुरावा करत आहे। शासनाला पाहिजे ती कागदपत्र गोळा करून दिली, सरपंचांनी चांगल्या रीतीनं मदत केली, ग्रामस्थांनी चांगल्या रीतीनं मदत केली, पण शासनाची उदासीनता पावत नाही। शासन कुठलाही कागद बार्नीशीट टाका, नंबर टाका, टेबलला पोचणार, यांची स्वतःची कामं शासनाची असली की यांना कसाही कागद बार्नीशीत जातो, कसाही कागद डायरेक्ट टेबलवर जातो। ह्या कामासाठी यांना नंबर लागतात, वेटिंग लागतात। हे योग्य नाही। ज्यांनी स्वराज्य घडवलं त्यांच्यासाठी जर ही वेळ येत असेल तर आता आम्हाला उठून असं काहीतरी करावं लागणार आहे की यांची स्फूर्ती दिसली पाहिजे, जनतेसमोर आली पाहिजे। त्यासाठी साधं स्फूर्तीस्थळ आहे, त्यांच्या नावाला साजेसं, प्रचितगडाला साजेसं स्फूर्तीस्थळ द्यावं। श्रृंगारपूर ग्रामपंचायत त्याचं सगळं देखभाल, दुरुस्ती, मेंटेनन्स ठेवायला तयार आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की स्फूर्तीस्थळ देऊन त्यांच्या स्फूर्ती जतन कराव्या आणि इथून पुढच्या युवा पिढीला, महिला वर्गाला, युवतींना त्यांचा आदर्शाची आत्ता गरज आहे आणि तो द्यावा एवढंच माझं म्हणणं आहे आणि तेवढीच शासनानं करून द्यावी एवढी आमची विनंती आहे। नमस्कार, मी सरपंच ग्रामपंचायत शृंगारपूर श्री विनोद भिकाजी पवार। आज आपण या ठिकाणी उपोषण यासाठीच करतो आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबरीने स्वराज्य निर्मितीसाठी सहभागी असलेला कुलमुक्त्यार महाराणी येसुबाई यांचं जे माहेरगाव शृंगारपूर आहे आणि या शृंगारपूर गावी या संपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमीला, त्यांच्या जन्मस्थळाला एक चांगला दैदिप्यमान असं या ठिकाणी ओळख असावी आणि त्या ठिकाणी शृंगारपूरमध्ये महाराणी येसुबाईंचं स्फूर्तीस्थळ असावं, यासाठी सन्माननीय राजे शिर्के साहेब, सन्माननीय सरपंच म्हणून किंवा ग्रामपंचायत ग्रामस्थ, त्या परिसरात सर्व नागरिक जवळजवळ 3 वर्षापासून या ठिकाणी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत आणि या ठिकाणी हा पाठपुरावा करताना शासनाची उदासीनता या दरम्यान आम्हाला नक्कीच जाणवली आणि या संपूर्ण या प्रणालीला भेदून या ठिकाणी तात्काळ या स्फूर्तीस्थळाला मान्यता मिळावी, त्याला भरघोस निधी मिळावा, यासाठी सरकारचं लक्ष वेधणे किंवा जोपर्यंत या ऐतिहासिक स्फूर्तीस्थळाला मान्यता निधी मिळत नाही तोपर्यंत हा उपोषणाचा पवित्रा कायम ठेवणे या भूमिकेतून आज या ठिकाणी आपण उपोषणाला सुरुवात केलेली आहे।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.